मस्त लॉंग बऱ्याच दिवसांना आमची लॉंग ट्रिप ऑर्गनाईज झाली. तर आता निघालो आपल्या निलेश भाऊ पांचाच्या घरी 2 वाजता निघालो होतं आमचं. आणि ह्यांचं अजून आवरावर चालू आहे. तुम्हाला निलेश हॅलो कशी वाटते बघा. हे आमच्या त्या निलेश भाऊच्या घरातले विस्कीची पोर आहेत. अरे आवर ना नेले राव काय नाही बसला मला. हा मोठू ये 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 इकडे. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. आणि विस्की आपण येऊन थांबलो इथं आणि नेहमीप्रमाणे आम्ही लेट करत असतो. एक तास प्लॅनला असं लेट होतो. तर आत्ता आपण म्हणजे जाणार आहे असा अचानक भयानक प्लॅन ठरला आहे. तर आत्ता मेन आहे पहिल्यांदा भीमाशंकरला जायचं आहे आणि नंतर मग तिथनं पुढं नाशिकला त्र्यंबकेश्वरला. तर असा हा एक अचानक भयानक ठरलेला प्लॅन. बघू सक्सेसफुल कसा होतं ते. स्टे ट्यून विथ मी ब्रो. अक्षरशः आम्हाला चालत जायला लागलं. आता आम्ही नवले ब्रिज थांबलो होतो आणि गाडीचा काहीतरी विषय झाला ते म्हणले तुम्हीच या चालत. फायनली आपली गाडी आली. फायनली 7:30 वाजता पोहोचले. 3-1 वाजता निघलो होतो आपण तिकडनं. आता महाबळेश्वरला आहे. तसे आपण प्रवेशद्वारावर आहे खाली. अजून इथून भरपूर पायऱ्या खाली चढून जायचं वाटतं. उसमें से अटक जाओगे. अरे यार श्रेयस इकडनं या. अरे भाई अरे नाही जाणार नाही बसणार तो. मी पण ट्राय करत होतो म्हणलं नाही बसणार आपण नको मस्ती करायला. चला आता मंदिरात काय आपण आलोय दर्शन घेऊ. आता दर्शन करून वरती आलोय आणि आता परत निघणार आहे त्र्यंबकेश्वरला. बघू आता मोस्ट ऑफ द ड्रायव्हिंगच होणार आहे. दर्शन एकदम मस्त झालं कारण का गर्दी नव्हती काहीच. त्यामुळं एकदम भारी दर्शन झालंय. भाई तू बसणार हो इथं. ए विनय तरी आमच्या निलेश भाऊने गाडी मस्त चालवलेली आहे. आता इथून त्र्यंबकेश्वरपर्यंत तोच घेणार आहे. एवढा भाऊला कॉन्फिडन्स झाला. हा ना रे भाऊ. हा आता चालू शकतो भाऊ. बरं भाऊ चालेल ना तो. आमच्या ट्रिप मधला हा पहिला ब्रेक आहे. तो पण 9 वाजता झाला आज. फक्त ड्रायव्हिंग. आता सेकंड ब्रेक घेतलाय. मस्त जेवायला थांबलाय. आता एक छोटंसं हॉटेल आहे तिथे थांबलंय. आता पहिली ट्रिप आहे आणि त्यात आम्ही सगळ्यांनी घरनं चपाती घेऊन आलोय. प्रत्येकाने आपल्या घरनं चपाती आणल्यात बजेट ट्रिप करायची म्हणून. फक्त आम्ही आता भाजी घेणार आहे. बाकीचं सगळं आता ऑलरेडी घरातच आणलेलं आहे. आणि 3 वाजता आत्ता आपण नाशिकच्या मंदिरापाशी आलोय आणि तिथं आल्यानंतर असा सामसूम रस्ता आहे. रस्त्याला कोणी नाही आहे म्हणजे जवळपास 3 वाजले. त्यामुळे आत्ता तिथे एक जण भेटलं होतं रूमसाठी. तर मग आता आपली बाकीची गँग रूम बघा गेलेत. जर रूम चांगली असेल तर 1-2 तास त्या रूमवर वेटिंग करू. आंघोळ करू मस्तपैकी आणि आंघोळ केल्यानंतर मग परत दर्शन घ्यायला जाणार आहे. मंदिर उघडते वाटते 5 वाजता आणि सगळ्यांनी इथं मंदिराच्या बाहेर 50-50 रुपये चार्जेस आहेत.
आपलं हा बघा, हा भाऊ आम्हाला रूम दाखवायचा चाललाय. अरे खडे दगड दगड गेली गेली साईड. रूम आहे, 500 रुपये चार्जेस आहेत, पण ठीक आहे, बाहेर रूम आहे मस्त. आमचे भाऊ लगेच येऊन झोपलेत आणि इथंच असं वॉशरूम आणि दोन्ही असं एका साईडला आहे. आपल्याला फक्त 2 तासच घालवायचे, त्यामुळं जास्त काही मागाची रूम नाही घेतली आणि इथून पुढे अजून परत दर्शन घ्यायला जायचं. तर अशा तऱ्हेने आपल्याला रूम पण भेटली आहे आणि चांगली आहे रूम तशी म्हणायला त्या मानाने, कारण का आपल्याला फक्त 2 तासच वेटिंग करायचे, त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं आणि मग नंतर पुढील प्रवासाला सुरुवात करायची आहे. तर मी तुम्हाला त्या मुलाचा नंबर सेंड देतो कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून इथं आल्यानंतर एक 2-3 तासासाठी किंवा जास्त वेळासाठी रूम पाहिजे असेल तर इथं तुम्हाला देईन अवेलेबल करून. चलो मिळते आहे अभि, दर्शन घ्यायला घेऊन जाऊ, तेव्हा व्हिडिओ काढूया. 6 वाजलेत 6 आणि आत्ता आम्ही आवरून आलो आहे, मस्त आंघोळ करून चाललो आहे दर्शन घ्यायला. आणि इकडे बॅक साईडला मंदिर आहे, इकडे बॅक साईडला मंदिर आहे. आता ते थोडं फुलं घ्यायला थांबले आपण इथं, बघू आता दर्शन कसं होतं. इथे गर्दी तर नाही वाटतंय, मे बी दर्शन चांगलं होईल. ओके, अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, त्यामुळं आपण नाही काढू शकत व्हिडिओ आतमध्ये, पण दर्शन एक नंबर झालं, कारण का नुकतंच ओपन झालं होतं मंदिर आणि त्यात आम्ही दर्शन घेतलं. अशा तऱ्हेने आपलं एक मस्त असं दर्शन झालं आहे. थोडीफार गर्दी होती, पण आता ते मॉर्निंगला असणार तेवढी. आणि आता आमच्या श्रेयस भाऊंचा फोटोशूट चालू आहे, ते झालं की आता परत इथून पुढं अजून एक ज्योतिर्लिंगला जायचं आहे. तर तो सक्सेस झाला तर मग आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 ज्योतिर्लिंग होतील आपले. सगळं विचार करत असेल की ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमधनं डायरेक्ट हा देवदर्शनाला कसं लागला. तर असंच एक दिवस आम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो, त्याच्यामध्ये आम्हाला असे सगळ्या ज्योतिर्लिंगांचे हे दिसले. मग आमचे विनायक भाऊ म्हणले की जायचं आहे आपल्याला, सगळे ज्योतिर्लिंग करायचे. त्यातले आता पहिल्यांदाच आत्तापर्यंत 2 झालेत, अजून एक आहे प्लॅन पुढचा करायचा, करूया तो पण. म्हणजे जवळपास 3 ज्योतिर्लिंग होतील आणि असेच पुढचे कंटिन्यू करणार आहे, जसा टाईम भेटेल तसं सगळ्यांना. आणि हे मेंबर तर कंटिन्यू राहणारच आहेत ज्योतिर्लिंगचे 5 मेंबर. मित्रांनो, मी एक विचार करतो आहे, इथं बघा ना, एवढे छोटे बारीक गोष्टी घडवल्यात, किती बारीकीने घडवल्या असतील, आणि त्या आत्ता पण अजून पण आहेत. घडवणाऱ्यांना मानलं पाहिजे की एवढं नेक्स्ट लेवल थिंकिंग करून एक अप्रतिम असा मंदिर उभारलं आहे त्याचं. अशा तऱ्हेने आपलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं आहे आणि आता तिथून पुढं चाललं आहे आम्ही. मधील 3ही ज्योतिर्लिंगांचे आपले दर्शन पूर्ण होईल आता, आणि त्याच्यानंतर जे उरलेले आहेत ते आपण जसं टाईम भेटेल तसं कंटिन्यू करणार आहोत. तर आता डायरेक्ट व्हिडिओ आता थांबणार नाही आहे, कारण का तिथं जायला जवळपास 2-2.5 तास लागतील अजून. त्यामुळं डायरेक्ट कृष्णेश्वर मंदिरापाशी भेटूया. चलो लेट्स गो.
कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाशी पोचले आता 11:30 वाजे जवळपास. तो आपला स्ट्रेट हायवे ट्रॅव्हलिंग करून करून पोचलो शेवटी इथं. आता दर्शन घेऊ मस्त की आणि नंतर मग आपला दर्शन घेऊ आणि आता पुढे इकडून जायचंय. दर्शन घेतल्यानंतर मग मस्त नंतर जेवण करायचंय आणि मग परतीचा प्रवास बॅक टू पुणे. आता एवढंच ज्योतिर्लिंग करणार आहे. आता पुढच्या ट्रिपला पुढचं ज्योतिर्लिंग करू. बेलपत्र घेऊन आपण आता पिंडीवर वाहण्यासाठी चाललेलो आहेत. मंदिर अजून थोडंसं आहे ना रे, जवळच आहे. चला आता इथला शिवलिंग कसं आहे ते बघूया. अशा तऱ्हेने आपलं इथलं पण दर्शन झालं आहे आणि इथे पण मोबाईल आतमध्ये न्यायला मनाई आहे. आणि पहिली अजून एक की पण झालं आहे मित्रांनो. आता निघालो आहे बॅक टू पुणे. मध्ये कुठे थांबल होता बघू. समृद्धी मार्गाने जाणार आहे, तिकडनंच जायचं प्लॅन आहे. तिकडनं जायचं प्लॅन आहे. इथे एक प्रथा आहे मित्रांनो की पुरुषांना आपल्या कमरेच्या वरती जेवढं काही वस्त्र परिधान केले असतील ना ते काढावे लागतात आणि मोबाईल पण बाहेर ठेवावा लागतो. तर आता स्टेट येऊन बघूया अजून पुढं काय प्लॅन होते का. तर झालाच तर आपण नक्की व्हिडिओ बनवूया. मित्रांनो आमचा एक लेफ्ट टर्न चुकल्यामुळे जवळपास आम्हाला एक 3.5 ते 4 किलोमीटर गावातनं वळसा घालून समृद्धी महामार्गाला यावं लागलं आहे. तर ह्या अशा छोट्या छोट्या खेड्यापाड्यात ना तुम्ही पण लक्ष द्या. जर एक टर्न चुकला तर खूप लांब लांबपर्यंत परत आपण त्या मेन मार्गाला जाऊ शकत नाही. आता कुठं जायची? आता सरळ जायचं आपल्याला. हे बघ इथं ठेवू मग अशी तिथं ठेवलं. फायनली आपण आता पोचलोय समृद्धी महामार्गाला आलो. जवळपास 1 तास झालं आम्ही त्या गावात चक्र मारत होतो. हा महामार्ग एक्सप्रेस वे काही आहे ना. फायनली आलाय. आता भाऊ नॉनस्टॉप गाडी हाकणार रे शिर्डीपर्यंत. अशा तऱ्हेने आपण अशा तऱ्हेने आपण हा व्लॉग इथं सेंड करतोय. म्हणजे आता काय आहे डायरेक्ट आपण पुण्यामध्ये जाऊन पुण्यामध्ये म्हणण्यापेक्षा मध्ये आधी जाऊन जेवणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पुणे.